परमपूज्य सद्गुरू श्री सिद्धरामेश्वर महाराज यांच्या अध्यात्मज्ञानाचा योगेश्वर या प्रवचन मालिकेतील प्रवचन मीचे घर खाली करा. जो ह्या इंद्रियांना प्रकाशित करणारा, सर्व इंद्रियांना चेतना देणारा, सर्व इंद्रियांचे भोग भोगून अभोगता, सर्व इंद्रिये सर्व विषय ज्याचे होतात तो आत्मा आहे. जसा वास हा नाकाचा विषय आहे, विषय होणे म्हणजे त्याचा अंकित होणे. आत्म्याचे सर्व विषय आहेत, परंतु तो ह्यांचा विषय नाही. विषय कमी किमतीचे असताना परंतु म्हणजे आत्मा तो सर्वांचा मालक असतो. मालक हा शब्द अधिक किमतीचा निदर्शक आहे. सर्व भोगांचा तो वरिष्ठ. येत असलेल्या अनुभवाला जो वरिष्ठ, त्या वरिष्ठपणाचा अर्थ मालक शब्दाने करतात. सर्व विषय मालक शब्दाखालील आहेत. म्हणजे याचा अर्थ असा, अनुभवातील सर्व मालमत्ता त्याचा तो भोगता, त्याच्यावर त्याची सत्ता म्हणून तो मालक. सर्व माल त्याच्या ताब्यात आहे. अखिल पंचभूतात जी मालमत्ता आहे त्याचा कर्ता आणि भोगता, सर्वांवर त्याची सत्ता म्हणून त्याला मालक म्हणतात. हा मालक इंद्रियांचा विषय होत नाही. सर्व विषयांचा तो कर्ता असतो. तो श्रेष्ठ असतो. विषय किंवा इंद्रिय त्याला जाणू शकत नाहीत. विषय हे भोग्य पदार्थ आहेत. विषयी त्याचा भोगता आहे. तो विषयांना जाणतो, विषय त्याला जाणत नाहीत. जिथे बुद्धी पोहोचू शकत नाही तिथे मन कसे जाणार? इतर इंद्रिये त्याला कशी जाणणार? प्राण वाचा त्याला जाणत नाहीत. ज्ञानेंद्रिये जर जाणत नाहीत, मग कर्मेंद्रिये तरी त्याला कशी जाणणार? सूर्यकांत मण्यात सूर्य नसतो, म्हणजे सूर्यकिरण सूर्यकांत मण्यावर पडल्यानंतर अग्नी निर्माण होतो. लाटात समुद्र नाही, समुद्रात लाटा आहेत. इंद्रियांच्या योगाने ब्रह्म जाणणे शक्य नाही, म्हणजे इंद्रिय ब्रह्माला जाणू शकत नाहीत. ब्रह्मास इंद्रियांचा अनुभव येतो. केळ्यापासून केळीची झाडे होतील, मिठाचा समुद्र कधीतरी होईल, पण इंद्रियांना ब्रह्म कळणार नाही. इंद्रियांना जर कळणार नाही तर भोळ्या जीवांना ब्रह्मज्ञान कळणार नाही. असे म्हणशील तर सांगतो, या जीवांना ब्रह्मज्ञान म्हणजे ब्रह्मविद्या समजावून देण्याकरिता ह्या ओम शब्दाने विडा उचललेला आहे. तो शब्द ओळख देऊन आपण नाहीसा होतो. नाहीतरी ही विद्या कळणार नाही. म्हणजे शब्द ऐकला, शब्द ऐकण्याची क्रिया कर्णेंद्रियाने केली होती. ऐकलेला शब्द पोहोचतो तिथे ओमची जीवनकळा आहे. ती जीवनकळा ज्ञान म्हणजे जाणण्याची कळा, ज्ञान म्हणजे जाणणे, ह्या जाती धर्माचे आहे. जीवन म्हणजे जगणे, ज्ञान म्हणजे जाणणे, हा तिचा ज्ञान गुणधर्म आहे. पंचज्ञानेंद्रियांनी बाहेरील मजकूर त्याला जाणवण्याची क्रिया घडते आणि जाणणे हा गुणजात धर्म त्या जीवनकळेचा आहे. ब्रह्मनिरूपण म्हणजे आत्मनिरूपण व आत्मनिरूपण म्हणजे स्वधर्माचे ज्ञान. व्यवहार जाणणाऱ्या जीवनकळेच्या स्वरूपाचे ज्ञान आहे ते. तिला इंद्रिये जाणत नाहीत. इंद्रियांच्या योगे ती ज्ञानकळा जाणते. जाणणे हा त्याचा मुख्य गुण आहे, म्हणून त्याला सगुण ब्रह्म म्हणतात. हा गुण जेव्हा उपलब्ध असतो तेव्हा तिथे त्याला सहजच म्हणजे आपोआपच निर्गुण ही उपमा आली. म्हणूनच साधू संत सांगत आहेत, इंद्रिये आत्मदेवाला जाणू शकत नाहीत. आत्मदेवच इंद्रियांना जाणतो आणि इंद्रियांवर ताबा ठेवून त्यांचे भरणपोषण करतो. ह्याच अर्थाने सज्जनाला जितेंद्रिये ही पदवी आहे. एका माणसाच्या बाजूला माणूस त्याची त्याला ओळख नाही, त्याचे नावही माहीत नाही, तरी पण शब्द बरोबर दाखवून देतो.
त्याचे पलीकडचा तो इसम असे सांगून खून दाखवून शब्द गुप्त होतो. शब्द सांगतो की अमके अमके ब्रह्म नव्हे, त्या पलीकडे ब्रह्म आहे. जसे एकाला घड्याळाचे नाव सांगता येईना, तेव्हा शब्द सांगतो की त्या हातावर जे गोल गोल आहे ते युक्ती प्रयुक्तीने खून पटवून देऊन शब्द गुप्त होतो. म्हणून शास्त्रकाराने शब्दाने आपण प्रत्यक्ष देव होतो असे प्रतिपादले आहे. म्हणजे गुरुवचनाने देव भेटतो, म्हणजे गुरूंच्या शब्दाने देवाची भेट होते. शब्द हाच मोठा विषय आहे. पुढचे मागचे सर्व ज्ञान शब्दाने होते. या शब्दानेच रामकृष्णादी देवतांची ओळख करून दिली. श्रीकृष्णांनी शब्दानेच अर्जुनाला ज्ञान दिले. शब्द कळतो म्हणूनच नरजन्म श्रेष्ठ आहे. शब्दासाठी मनुष्यजन्म श्रेष्ठ ठरला आहे. शब्द हा मनुष्याला प्रत्यक्ष देव बनवितो. वेदांचे ज्ञान शब्दानेच होत आहे. शुक व्यासादिकांबरोबर आपण बोलू शकतो. ग्रंथाचा कर्ता आपणाबरोबर प्रत्यक्षच बोलतो. बोलणे शब्दानेच होते. ग्रंथात शब्दच लिहून ठेवलेले आहेत, म्हणून शब्दाने ज्ञान देण्याचा विडा उचलला आहे. तो शब्द सर्वांना मिथ्या मिथ्या ठरवीत शेवटी आपणही खोटा म्हणून निशब्द होतो. मी आणि म्हणजे शब्द दोन्ही जातात. म्हणजे मी नाम अहंकार जेथून शब्द उत्पन्न झाला तेथे तो येतो, मग निशब्द होतो. ब्रह्मविद्या देण्याचा विडा त्यानेच उचलला आहे. माशी जशी आपण मरतेच, पण ती खाणाऱ्याला उलटी करायला लावते. तद्वत बोधाने एकाला शिल्लक ठेवून बाकी सर्वांचा निषेध श्रुती करते. जे म्हणशील ते नाही, बाकी राहिले ते ब्रह्म असे सांगून श्रुती गप्प होते. प्रत्यक्ष सांगता येत नाही त्याला शास्त्रकार ब्रह्म म्हणतात. ही ओळख जो युक्तीने समजावून घेतो तो गुरुपुत्र गुरुपुरुष आहे. तू गेल्यावर जे उरेल ते निखिल ब्रह्म आहे. द्रव्यावर जसा साप तसाच ब्रह्मावर मी बसला आहे. तो साप मारला की द्रव्य पदरात येते, तसेच मीला मारताच ब्रह्मप्राप्ती होते. या शब्दाच्या योगाने न सांगता येणारी वस्तू जो जाणतो तो साक्षात परब्रह्म होतो. निषेधानंतर जे राहिले ते साक्षात आहे. भस्मासुराने आपल्या डोक्यावर हात ठेवला तेव्हा तो नाहीसा झाला. मग एकला एक महादेव आहे. नव्हता तोच मेला. घरात भाडूत नसताना त्या घरास नोटीस लावली की 3 दिवसात जागा खाली करा. वास्तविक घरात कोणीच भाडोत्री नाही. ते घर खालीच म्हणजे रिकामेच होते. तसाच मूर्खपणाचा हा मीचा प्रकार आहे. म्हणून शब्दाने मीचे अस्तित्व समूळ नष्ट केले तर मग निखिल ब्रह्मच आहे. म्हणजे शब्दे देवा परोक्षधी. शब्दाने आधी ब्रह्मत्व देतो. सर्व व्यवहार शब्दाचा आहे. सर्व जग शब्दानेच निर्माण झाले आहे. म्हणजे मूळ शब्द आकाशाचा आहे आणि त्याचा नाश शब्दानेच होतो. जो या वाचेला वदवितो, पण वाचा ज्याला वदवू शकत नाही. ज्याच्या योगाने डोळे पाहतात पण डोळे त्याला पाहत नाहीत. येणे प्रकारे जे सर्वांना जाणते पण सर्व त्याला जाणत नाहीत, त्याला जाणणारा असा दुसरा कोणी नाहीच. जे स्वसंवेद्य आहे त्याला कोणी जाणत नाही, म्हणजे त्याच्याशिवाय दुसरे कोणीच नाही. वास आहे, नाक आहे वासाला. नाकाला बात करता तो आहे तो परमात्मा. त्रिपुटी निर्माण करता तो समजत नाही. सहज गप्प झाला तो तोच आहे. त्याच्याशिवाय सर्व व्यर्थ आहे. कर्मेंद्रिये ज्ञानेंद्रिये सर्व ज्याने व्यवहार करतात, पण त्याच्याशिवाय ती मयत म्हणजे मेलेली आहेत. ज्याचे विना ती मयत होतात म्हणजे मरतात, तो देव आहे. कोणताही पदार्थ जाणू नका, जाणायचे सोडा, मग सहज आहे तोच तो.
कोणाला न जाणता उरला म्हणजे राहिला तो स्वतःच्या आहेपणाने ऐटीने आहे, आपल्या सहज रुबावाने आहे. सर्व करतो तोच, तो आहे, पण एक मीचे घर खाली झाले पाहिजे. जीवाजी मेला मग राहिला तो शिवाजीच, म्हणजे आजी म्हणजे आज असलेला, माझी म्हणजे पूर्वीचा जो स्वयंसिद्ध आहे. शिवाजीला जर तुम्ही जीवाजी म्हणाल तर तुमची जी मर्जीची गोष्ट आहे. आधी तुम्ही असल्यानेच तुम्हाला कसलाही अनुभव येणार आणि येतो आहे. अनुभव जाणीवेने येतो, म्हणून तुम्ही जाणीवरूप आहात. जाणीव म्हणजे ज्ञान, म्हणून तुम्ही ज्ञानस्वरूप आहात. ज्ञानस्वरूपालाच ब्रह्म अशी उपमा आहे. तुम्हीच ब्रह्म आहात. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काडसिद्धेश्वराय नमः.